हे पंचतत्वाचं शरीर, याच्यातून राम उतरल्यानंतर हे शव होतं. म्हणून बघा, शव विच्छेदन म्हणतो आपण, म्हणजे शरीराला फाडा. ते शरीर जे आहे ते शरीर शव म्हणून त्याचा उल्लेख होतो. म्हणून या शरीराचं शव बनू नये, शिव बनावं, यासाठी भगवंत किती किती काळजी घेतो आपली. पहा, कधी राम बनके, कधी श्याम बनके, वेगळी रूप घेऊन, कधी कधी गुरूंच्या रूपातून येऊन आपल्याला गडबडा हलवतो, जागृत करतो आणि आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करतो की बेटा, हा अनमोल मिळालेला जो देह आहे त्याचा वापर कर, शिडी म्हणून त्याचा वापर कर, याच्यात अडकून पडू नकोस आणि पुढे चल. तुला जे शोधायचंय ते तुझ्या जवळच आहे. तू जे आहे तुझं पाशी, परी वेडा जागा चुकलाशी. तेच तू आहेस, ज्याला तू शोधतोयस तेच तू आहेस. ते शोधण्यासाठी मी सांगितलेली जी शिकवण आहे त्या शिकवणीप्रमाणे चल आणि गुरुबोधातून घड, स्वतःची प्रगती करून घे. देहाची आसक्ती